नमस्कार मंडळी, राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयाची कर्जमाफी जाहीर केली। बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान सुद्धा जाहीर केलेलं आहे। परंतु आता ही कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांसाठी लागू केली जाणार, एकंदरीत कर्ज 2 लाखापर्यंत कसं माफ केलं जाणार, प्रोत्साहनपर अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आणि या संदर्भात काही GR बदलण्यात आलेले आहेत का, नेमक्या कोणत्या तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे ज्या आर्थिक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला, 2 लाख रुपयाची कर्जमाफी करू असं एक आश्वासन दिलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनात तशा पद्धतीची घोषणा सुद्धा झाली। परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत केली होती त्या समितीच्या माध्यमातून अभ्यास सुद्धा झाला होता आणि या अभ्यास झाल्यानंतर समितीच्या माध्यमातून काही सादर केलेले पुरावे सादर केले, म्हणजेच बँकेची माहिती सादर केली। आता ही बँकेची माहिती सादर केल्यानंतर रविकांत तुपकरे असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात परत उठाव झाले। त्यानंतर रोहित पवार यांनी सुद्धा उठाव केला आणि राज्य सरकारने जे काही GR असेल त्या GR वरती काही विचार करायचं काम पडलं। यामध्ये काय झालं, 2019ला पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, म्हणजेच काय तर 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही, फक्त 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाईल अशा पद्धतीची माहिती काही दत्तात्रय भरणे मामा, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात उठाव झाले आणि उठाव झाल्यानंतर राज्य सरकारला जे काही GR असेल त्या GRच्या संदर्भात बदलण्याचा निर्णय हा घेतला जाऊ शकतो। जे काही GR असेल तो बदलला जाईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो काही लाभ असेल तो दिला जाईल। परंतु एकंदरीत जे काही बँकेचं कर्ज असेल 2 लाख रुपयापर्यंत, हे 2 लाख रुपयाची कर्जमाफी आपल्याला दिली जाणार आहे। वरची जी काही OTS प्रक्रिया असेल, म्हणजे आपल्याकडे जर 3 लाख रुपये कर्ज असेल किंवा 4 लाख रुपये कर्ज असेल किंवा 2.5 लाख रुपये जर तुमच्याकडे कर्ज असेल, मुद्दल आणि तुमची जी काही व्याजाची रक्कम असेल, हे सगळं मिळून तुम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे आणि वरची जी काही रक्कम असेल ती तुम्हाला भरणं बंधनकारक असणार आहे, अशा पद्धतीचे काही GRच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। यामध्ये सुद्धा काही बदल होण्याची शक्यता आहे। जी काही कर्जमाफीची प्रक्रिया असेल ती थेट 2 लाख रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल आणि उरचं जे काही रक्कम असेल ती नंतर भरावी लागणार आहे, त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आता जे काही बँकेच्या माध्यमातून माहिती जमा केली जाते ही सुद्धा आपल्याला महत्त्वाची असणार आहे। तुमचं बँकेचं पासबुक, तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या आधार कार्डवरची महत्त्वाचं आहे, तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख ही पूर्ण असली पाहिजे। काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त त्याचं वर्षच आहे, म्हणजे की 2020 असेल, 2019 असेल, 1979 असेल, 1982 असेल, 83 असेल, 84 असेल, जे काय असेल तुमचं 2019 किंवा 2020 जे काही तुमची जन्मतारीख असेल, मी उदाहरण देतोय कारण तर तुमचे परत गैरसमज होतील की 2020चं जे काही कर्ज असेल ते जन्मतारीख त्या शेतकऱ्यांची कशी काय माफ होणार। सॉरी, मी सांगतो परत, 1987 असेल, 1988 असेल, 1980 असेल, 83 असेल, जे काही असेल ते तुमच्या जन्म दाखल्यावरती किंवा त्या आधार कार्डवरती नसलं पाहिजे। पूर्ण तारीख म्हणजे की जसं की 01/01/1987 तुमचं 25/26/2028 काय असेल ते, किंवा 2001/2/2025 असेल, अशी जी काही जन्मतारीख असतील ती पूर्ण असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा दिला जाईल। विशेष आहे, जर अशा गोष्टी नसतील तर तुमचं कर्जमाफीचं जे काही स्वप्न असेल ते अधुरं राहू शकते, तुम्हाला जी काही कर्जमाफी असेल ती मिळण्याची शक्यता कमी होते। म्हणून तुमचं बँकेचं पासबुक चेक करून घ्या, तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख चेक करून घ्या, ही सगळी माहिती व्यवस्थित असली पाहिजे। जर तुमच्या आधार कार्डवर गणेशराव असेल आणि तुमच्या बँकेच्या पासबुकला गणेश असेल तरी सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा दिला जात नाही। ती माहिती असेल, ते डाटा असेल तो मिळवण्याकरता या पोर्टलवरती अवघड जाणार आहे, म्हणून तुमची माहिती व्यवस्थित बघून घ्या। जर काही करेक्शन असेल तर ते करेक्शन करून घ्या। आता राहिला विषय कर्जमाफीचा, नेमकी कर्जमाफी कशा पद्धतीने होईल याची माहिती आपण घेतलेली आहे, परंतु ही कर्जमाफी कधीपर्यंत होईल, कारण तर जे काही माहिती असेल ती माहिती आता बँकेच्या माध्यमातून पोर्टलवरती अपलोड केली जात आहे आणि ही माहिती अपलोड झाल्यानंतर हळूहळू टप्प्यात, म्हणजेच काय तर जो काही 7वा महिना असेल त्या 7व्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून किंवा
26 तारखेपासून हे कर्जमाफीला सुरुवात होईल. मग सुरुवातीला 26 तारखेला होईल, 27 तारखेला होईल, 28 तारखेला होईल. जसा पद्धतीचा डाटा तुमच्याकडे जो काही डाटा असेल तो राज्य सरकारकडून त्या पोर्टलवरती अपलोड केला जाईल, बँकेच्या माध्यमातून अपलोड केला जाईल आणि त्यानंतर KYCच्या याद्या उपलब्ध होतील आणि KYCच्या याद्या उपलब्ध झाल्यानंतर तुमची कर्जमाफी होईल असं देखील बोलल्या जाते. आता जी काही GR असतील ते देखील बदलले जातील. 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही होऊ शकते, कारण तर शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे. रविकांत तुपकरे असतील, त्यानंतर रोहित पवार असतील, असे अनेक नेते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत, म्हणून शेतकऱ्यांना लाभ दिला जाऊ शकतो अशा देखील माहिती समोर येताना दिसत आहेत. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय शिवराय सुद्धा लिहायला विसरू नका. जय शिवराय.